आदिवासी टोकरे कोळी जमात बांधवांचे आंदोलनास आदिवासी आमदार सोनवणे दाम्पत्याची भेट। जिल्हाधिकारी व प्रांताधिकाऱ्यांशी भ्रमणध्वनीवरून चर्चा। जळगाव दि. प्रतिनिधी आदिवासी ढोर कोळी, महादेव कोळी, मल्हार कोळी, टोकरे कोळी जमातीच्या बांधवांनी पुकारलेल्या आंदोलनाच्या 6व्या दिवशी आदिवासी आमदार सौ. लताताई सोनवणे व माजी आमदार प्राध्यापक अण्णासाहेब चंद्रकांत सोनवणे यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन जिल्हाधिकारी व प्रांताधिकारी यांना भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधून विनंती केली असता संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जात प्रमाणपत्र देण्याचा हिरवा सिग्नल दिला आहे। प्राध्यापक सोनवणे यांनी स्पष्ट केले की ज्या आदिवासी बांधवांची जात प्रमाणपत्रासाठी दाखल कागदपत्रे परिपूर्ण असतील अशा बांधवाचे प्रकरणे निकाली काढण्याचे आश्वासन संबंधित अधिकाऱ्यांनी दिले आहेत। तसेच मागे आपण टोकरे कोळी, मल्हार कोळी, ढोर कोळी, महादेव कोळी जमात बांधवांची व्यथा मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मांडलेली आहे। लवकरच तोडगा काढण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे। मात्र कायद्यात अनेक अडचणी असतात, त्या दूर करून कसा मार्ग काढता येईल यावर सातत्याने प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी म्हटले आहे। शिवतीर्थ मैदान, जळगाव येथे आदिवासी टोकरे कोळी जमातीच्या वतीने पुंडलिक सोनवणे व प्रभाकर कोळी या बांधवांनी जात प्रमाणपत्र मिळावे यासाठी आमरण उपोषण सुरू केले आहे। त्या आंदोलनास आमदार सोनवणे दाम्पत्याने भेट देऊन पाठिंबा दर्शविला आहे। त्यावेळी प्राध्यापक सोनवणे आंदोलकांशी बोलत होते। आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब, आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे काढण्याचा प्रयत्न करतायत आणि नक्की निघतील। पण काही गोष्टी अशा असतात की ते कायद्याच्या ह्याच्यामध्ये असल्यानंतर कायद्याला जे पाहिजे अपेक्षित आहे त्याच्यात बसलं तर नक्की ते सर्टिफिकेटचा मार्ग मोकळा होईल। आपला प्रयत्न सातत्याने सुरू